नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचे अत्यंत महत्त्वाचे 100 क्वेश्चन आहेत. 50 घेणार आहोत आणि उद्याच्याला 50 घेणार आहोत. अत्यंत महत्त्वाचे राज्यघटनेवर आजपर्यंत विचारलेले तुमचे न्यायालय भरती, शिपाई असेल, हमाल असेल, वाहन चालक, सर्वाधिक विचारलेले क्वेश्चन, लिपिक भरतीला सुद्धा टोटली व्यवस्थित आपण घेऊया बघा. हा चला, जास्त वेळ घेत नाही, पण चॅनल नवीन आहे सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमचे मित्र ज्यांनी फॉर्म भरला असेल न्यायालयाचा 26 एप्रिल त्यांना शेअर करा. ओके, चला पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे. भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम कोणी मांडलेली आहे? 4 ऑप्शन तुम्हाला दिसत आहेत बघा. भारतासाठी संविधान सभा याची कल्पना सर्वात प्रथम कोणी केलेली आहे? त्याच्यानंतर मग काँग्रेसने केलेली आहे. कोणी केलेली आहे तर मानवेंद्रनाथ रॉय, ज्याला एम.एन. रॉय म्हणतात, यांनी कधी केलेलं 1934 मध्ये काय केलेलं आहे? ह्या भारतासाठी एक संविधान सभा असते म्हणून 34 मध्ये काय केलं त्यांनी सर्वप्रथम कल्पना मांडली. त्याच्यानंतर मग 1935 मध्ये काँग्रेसने कल्पना मांडली. कधी? 1935. पहिले अगोदर कोण आहे? एम.एन. रॉय, हा नंतर मग काँग्रेस. दुसरा क्वेश्चन आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संविधान सभेची अधिकृत मागणी कोणत्या वर्षी केलेली आहे? सेम कधीची? 34 ची मानवेंद्रनाथ रॉयची आहे. त्याच्यानंतर पुढच्याच वर्षी 1935 ला काँग्रेसने राष्ट्रीय काँग्रेसने संविधान सभेची अधिकृतपणे काय केलेलं आहे? मागणी केलेली. कधी? 1935 ला. पर्याय क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे, 1935. पुढचा प्रश्न, संविधान सभेची निर्मिती कोणत्या योजनेच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे? कुठली योजना आहे तर कॅबिनेट मिशन योजना आहे. या कॅबिनेट मिशन योजनेच्या अंतर्गत संविधान सभेची त्या ठिकाणी निर्मिती करण्यात आली. 2 ऑप्शन वरती आहेत, 2 ऑप्शन खाली गेलेले आहेत. ओके, चला पुढचा क्वेश्चन बघा. 4 नंबरचा क्वेश्चन आहे, संविधान सभेची पहिली बैठक कुठे पार पडलेली आहे? आता बघा, तुम्हाला हा प्रश्न कशा प्रकारे विचारलेला आहे हे तर तुम्हाला माहिती आहे की संविधान सभेची पहिली बैठक जर विचारले, पहिली बैठक कुठे माहित नसेल हरकत नाही, पण कधी तर माहिती आहे ना. पहिली बैठक संविधान सभेची कधी तर 9 डिसेंबर 1946 पहिली. आणि या पहिल्याच बैठकीमध्ये काय झालेलं आहे? संविधान सभेचे ते अध्यक्ष, ते हंगामी अध्यक्ष सचिननाथ सिन्हा म्हणून त्या ठिकाणी काय केलेले आहेत? हंगामी अध्यक्ष म्हणून निवडलेले. त्याच्यानंतर 2 दिवसांनी 11 डिसेंबर ही जी काय बैठक झाली 11 डिसेंबरला, या 11 डिसेंबरच्या बैठकीमध्ये 1946 ला संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी निवड झालेली आहे किंवा त्यांची नियुक्ती केलेली आहे. त्यानंतर परत 13 डिसेंबर 1946 ला उद्दिष्टाचा ठराव मांडलेला त्या. ओके, चला इथं काय आहे, कुठं झालेली आहे तर दिल्ली. लक्षात ठेवा, पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 कुठं तर दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आहे. आणि असं जरी विचारलं की पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते, ते हंगामी अध्यक्ष. लक्षात ठेवा, संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तेच बघा. संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष कधी निर्माण केले? 9 डिसेंबर, जी काय पहिली बैठक झाली 9 डिसेंबर 1946 ला, त्यावेळेस हंगामी अध्यक्ष म्हणून निवडले डॉक्टर सचिननाथ सिन्हा. ओके, चलो पुढचा प्रश्न बघा. संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते तर 11 डिसेंबर 1946 ला बैठकीला संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आलेली आहे. पुढचा क्वेश्चन बघा, संविधान सभेचे खालीलपैकी कोण 2 उपाध्यक्ष होते? आता लक्षात ठेवा, तुम्हाला एक उपाध्यक्ष संविधान सभेचा माहित असेल, संविधान सभेचे 2 उपाध्यक्ष होते. किती उपाध्यक्ष होते? 2. मग कोण कोणते दिसतात या ठिकाणी? जे.पी. कृपलानी, सरोजिनी नायडू यांचा काही संबंध नाही. बी.एन. राव हे सल्लागार होते. के मुन्शी, तर एच.सी. मुखर्जी हे एक होते आणि दुसरे व्ही.टी. कृष्णमाचारी हे 2 असे होते की संविधान सभेचे 2 उपाध्यक्ष होते. लक्षात ठेवा. ओके, सॉरी. पुढचा प्रश्न, उद्दिष्टांचा ठराव म्हणजे ऑब्जेक्टिव्ह रिसोल्युशन संविधान सभेसमोर कोणी मांडलेला? कोणी मांडलंय उद्दिष्टांचा ठराव? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी का डॉक्टर राजेंद्र प्रसाद? चला याचं मला कमेंट मध्ये पटकन उत्तर द्या. प्रश्न 8 नंबरचा आहे, संविधान उद्दिष्टांचा ठराव ज्यांना ऑब्जेक्टिव्ह रिसोल्युशन आपण असं म्हणतो, तर संविधान सभेसमोर कोणी मांडलेला आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 8 नंबरचा क्वेश्चन त्या ठिकाणी आहे. तर कोण आहे करेक्ट? पंडित जवाहरलाल नेहरू हेच आहे. पुढचा, पंडित नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव केव्हा मांडलेला आहे? उद्दिष्टांचा ठराव कधी मांडलेला आहे? 9 डिसेंबर, 11 डिसेंबर, 13 डिसेंबर 1946,
उद्दिष्टांचा ठराव मांडलाय, संमतच नाही, लक्षात ठेवा नीट. पंडित नेहरू उद्दिष्टांचा ठराव मंजूर संमत काही दिले काय, ठराव कधी मांडलेला आहे? पहिली बैठक, दुसरी बैठक की तिसऱ्या बैठकीच्या वेळेस त्या ठिकाणी उद्दिष्टाचा ठराव मांडलेला आहे. कधी मांडलेला आहे? तर 13 डिसेंबर 1946 या दिवशी पंडित नेहरू यांनी काय केलेलं आहे? उद्दिष्टांचा ठराव मांडलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, संविधान सभेने उद्दिष्टांचा ठराव एकमताने केव्हा स्वीकारण्यात आलेला आहे? स्वीकारला कधी त्यांनी? बघा, ठराव मांडला कधी आहे ती तारीख लक्षात ठेवा, 13 डिसेंबर 1946. आणि इथं काय आहे? तो स्वीकारला कधी आहे? हे दोन महत्वाचे. ठराव मांडला कधी आणि स्वीकारला, या दोन तारखांमध्ये अजिबात गोंधळ करायचा नाही. कधी आहे? तर 22 जानेवारी 1947 ला. 22 जानेवारी 1947 या दिवशी ठराव काय करलाय? स्वीकारलेला आहे आणि मांडलेला आहे 13 डिसेंबर 1946. दोन्ही पण लक्षात ठेवा. 22 जानेवारी 1947 हा इथं काय केलेला आहे? स्वीकारलाय आणि मांडलाय कधी? तर 13 डिसेंबर 1946. ओके, चलो. पुढचा आहे मसुदा समितीचे, ज्याला ड्राफ्टिंग कमिटी म्हणतात, अध्यक्ष कोण होते? सर्वांना माहिती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्यानंतर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच म्हणतात. त्यानंतर मसुदा समितीचे अध्यक्षासह एकूण सदस्य किती होते? तर मसुदा समितीमध्ये अध्यक्षासह टोटल 7 सदस्य होते. किती? 7 सदस्य होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मसुदा समितीचे अध्यक्ष होते, एवढं सुद्धा लक्षामध्ये असू द्या. चला, 13 नंबरचा क्वेश्चन आहे. पुढचा बघूया. 14 नंबरचा क्वेश्चन आहे, मसुदा समितीची स्थापना केव्हा झालेली आहे? बघा, मसुदा समितीची स्थापना कधी आहे? तर 29 ऑगस्ट 1947 ला या मसुदा समितीची स्थापना आहे. कधी आहे? मसुदा समिती सदस्य टोटल अध्यक्षासह, लक्षात ठेवा, अध्यक्षासह सदस्य होते 7 आणि ठराव त्या ठिकाणी काय, केव्हा मसुदा समिती स्थापना झालेली आहे? ती आहे तारीख 29 ऑगस्ट. लक्षात ठेवा, कधी कधी तुम्हाला तारीखेत विचारतात. 29 ऑगस्ट 1947. ओके, चलो. पुढचं बघा, भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी एकूण किती कालावधी लागलेला आहे? 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 2 वर्ष. 2 वर्ष 10 महिने नाहीये, 2 वर्ष 11 आहे, 3 वर्ष गेले, 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस दिलेला आहे. करेक्ट आहे तुमचं, लक्षात ठेवा. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस हा भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी एकूण लागलेला कालावधी आहे, वेळ आहे. ठीक आहे, चला 16 नंबरचा क्वेश्चन बघूया आपण. पुढा एक सेकंद. 16 नंबरचं, संविधान सभेची एकूण किती अधिवेशन झालेले आहेत? प्रश्न महत्वाचा आहे. तर संविधान सभेचे टोटल एकूण 11 अधिवेशन झालेले. किती 11 अधिवेशन आहेत? टोटल 11 अधिवेशन. भारतीय राज्यघटना संविधान सभेने केव्हा स्वीकारलेली, अडॉप्ट केलेली आहे? बघा, 2 प्रश्न 100% आहे. संविधान सभे कधी स्वीकारलेली आहे आणि त्या ठिकाणी अंमलात आलेली आहे. अंमलात आणि स्वीकारले हे यामध्ये प्रश्न तुम्हाला 1-2 पैकी असणार आहे. तर स्वीकारले कधी? आपण 26 नोव्हेंबर तारीख लक्षात ठेवा. एकाच ठिकाणी 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी आपण स्वीकारलेली आहे भारतीय राज्यघटना आणि अंमलबजावणी केलेली आहे. का तारीख? 26 जानेवारी 1950. कधी केलेली आहे? 26 जानेवारी 1950 या दिवशी अंमलबजावणी आहे आणि स्वीकारलेली आहे 26 नोव्हेंबर 1949. दोन्ही तारखा महत्वाच्या आहेत. पुढचा प्रश्न 18 नंबरचा आहे, भारतीय संविधान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? कधीच आहे भारतीय संविधान दिवस? 26 नोव्हेंबर. कारण आपण 26 नोव्हेंबर का? या दिवशी आपण 26 नोव्हेंबर 1949 भारतीय संविधान स्वीकारलं आणि तिथून आपण काय करतोय? हा 26 जानेवारी दिवस हा भारतीय संविधान दिवस म्हणून साजरा करतो. कुठला? भारतीय संविधान. पण सुरुवात कधी झाली? 2015 पासून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 2015ची, त्या जयंतीपासून आपण हा 26 नोव्हेंबर हा भारतीय संविधान दिन म्हणून काय करतो? साजरा करतोय. पुढचा आहे, भारतीय राज्यघटना केव्हापासून अंमलात आलेली आहे? घेतलाय 26 जानेवारी 1950 भारतीय राज्यघटना काय झालेली? अंमलात आलेली आहे. प्रजासत्ताक म्हणजे काय? जिथे राज्याचं शासन असतं, जिथे राष्ट्रप्रमुख लोकांद्वारे निवडला जातो, जिथे लष्करी राजवट असते की यापैकी नाही, जिथं राष्ट्रप्रमुख हा लोकांद्वारे निवडला जातो ते प्रजासत्ताक असतं, त्या ठिकाणी म्हटलं जातं. ओके, चला. पर्याय क्रमांक 2 तुमचं करेक्ट आहे, बी. भारताच्या फाळणीनंतर संविधान सभेची सदस्य संख्या किती? बघा, भारताच्या फाळणीच्या नंतर संविधान सभेमध्ये टोटल किती होते? एकूण 389 एकूण होते आणि मग संविधान सभेची फाळणी झालेली आहे आणि फाळणीनंतर एवढी सदस्य संख्या राहिलेली आहे. किती? 299 लक्षामध्ये ठेवा. ओके, चलो. पुढचा प्रश्न बघा, मूळ भारतीय राज्यघटनेत एकूण किती कलमे, भाग आणि परिशिष्ट होती?
मूळ मूळ भारतीय राज्यघटनेमध्ये किती 395 कलम इथं पण आहे, इथं पण आहे. 25 भाग सध्याच्याला आहेत, आता आहेत सध्या. पहिले किती होते 22 भाग, परिशिष्ट 8 होते. आता याच्यामध्ये वाढ झाली, 4 प्लस करायचे, 12 परिशिष्ट आहेत सध्याच्याला आणि 3 भाग ऍड करायचे, सध्याच्याला 25 भाग आहेत. आणि साधारणतः कलम जर पाहिले असेल तर 448 प्लस या ठिकाणी कलम आहेत. परंतु मूळ घटनेत 395 कलम, 22 भाग आणि 8 परिशिष्ट होते. आता 4 परिशिष्ट वाढले, टोटल सध्याच्याला 12 परिशिष्ट आहेत. भाग 22 होते, 3 भाग वाढलेले आहेत, आता 25 भाग आहे. म्हणजे साधारणतः तुम्हाला जर कलमा विचारत नाहीत परंतु भाग विचारतात तर 25 भाग आहेत. आणि परिशिष्ट किती आहेत सध्याच्याला, परिशिष्ट लक्षात ठेवा 12 परिशिष्ट आहेत हा प्रश्न विचारतात. आणि सध्याच्याला भाग किती आहे टोटल, तर सध्याच्याला टोटल 25 भाग आहे. यावर सुद्धा एक प्रश्न विचारला जातो. 22 नंबर, संविधान सभेची घटनात्मक सल्लागार म्हणून त्या ठिकाणी कोण होतं, तर सांगितलं तुम्हाला सर बी एन रॉय. सर बी एन रॉय हे संविधान सभेचे घटनात्मक प्रमुख म्हणून राहिलेले आहे. पर्याय क्रमांक सी, सर बी एन रॉय. पुढचा आहे संविधान सभेचे राष्ट्रगीत. संविधान सभेने राष्ट्रगीत जनगण मन हे केव्हा स्वीकारलेलं आहे, बघा. संविधान सभेने जनगण मन तर कलकत्ताचं अधिवेशन बहुतेक 1911चं अधिवेशन होतं. या 11च्या अधिवेशनामध्ये सर्वात प्रथम राष्ट्रगीत गायलेलं आहे. काँग्रेसचं 1911चं अधिवेशन, या अधिवेशनामध्ये सगळ्यात पहिलं राष्ट्रगीत गायलेलं आहे. हा पण प्रश्न विचारतात की काँग्रेसच्या कुठल्या अधिवेशनामध्ये किंवा सगळ्यात पहिलं राष्ट्रगीत जनगण मन हे कुठल्या अधिवेशनामध्ये गायलेलं आहे. 1911चं कलकत्ताचं अधिवेशन आहे. ठीक आहे. आणि काय विचारलंय, केव्हा स्वीकारलंय, संविधान सभेने राष्ट्रगीत केव्हा स्वीकारलं आहे. तुमच्याकडे पर्याय आहेत 22 जुलै, 26 जानेवारी, 24 जानेवारी आणि 15 ऑगस्ट. 24 जानेवारी 1950. ठीक आहे. संविधान अंमलात यायच्या 2 दिवस अगोदर. याची ट्रिक काय, समजा जर तुमच्या लक्षात नसेल तर बघा, राष्ट्रगीत आपलं जनगणमन आहे किंवा वंदे मातरम आहे, दोन्हीही स्वीकारलेत कधी, संविधान सभा आपलं भारतीय राज्यघटना अंमलात यायच्या 2 दिवस अगोदर. अंमलात कधी आली, 26 जानेवारी 1950, त्याच्या 2 दिवस अगोदर म्हणजे 24 जानेवारी 1950 काय राष्ट्रगीत जनगणमन सुद्धा स्वीकारलं आणि राष्ट्रीय गीत आपलं वंदे मातरम हे दोन्ही स्वीकारलेलं आहे. ह्या दोन्ही तारखा लक्षात ठेवा, अनेक जणांच्या लक्षात राहत नाही, त्यामुळे एकच तारीख लक्षात ठेवा. कोणती, की आपण भारतीय संविधान कधी अंमलात आले, 26 जानेवारी 1950 ही तारीख लक्षात ठेवा. 26 जानेवारी 1950 या दिवशी भारतीय संविधान अंमलात आले. याच्या 2 दिवस अगोदर आपण राष्ट्रगीत सुद्धा स्वीकारले आणि राष्ट्रगीत सुद्धा स्वीकारलेलं आहे. कधी, 24 जानेवारी 1950 ही तारीख लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका. 24 आपले आतापर्यंत प्रश्न झालेले आहेत. आपल्याला साधारणतः एक 50 क्वेश्चन घ्यायचे, फास्ट मध्ये थोडंसं आपण घेऊया. ओके. हा, त्यासोबत तुम्हाला एक गोष्ट महत्वाची सांगायची, जर तुम्ही न्यायालयाच्या शिपाई भरती असेल किंवा लिपिक भरती असेल याचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी लक्षात ठेवा, एकूण 5000 वन लाईन टाईपचे आपण क्वेश्चन आहेत. वन लाईन टाईप. ठीक आहे. वन लाईन 5000 क्वेश्चन आहेत. आता त्या क्वेश्चनवर तुम्हाला क्रमांक दिला नाही, 1 2 3 काही क्रमांक दिला नाही. साधारणतः एका पेजवर एक 25 प्रश्न धरून चला. एका पेजवर 25 प्रश्न आहेत. असे साधारणतः तुमचे टोटल 209 पेज आहे. त्याचा गुणाकार करा, तेवढे प्रश्न आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सराव 20 पेपर देतोय आपण. 20 पेपर हे सध्याच्या आहेत. याच्यामध्ये 2 दिवसात अजून पेपर ऍड होतील, खूप सारे पेपर असतील. तर हे पेपर तुमचे 2018ला जे काही शिपाईचा पेपर झाला आहे आणि 2025ला झाला, म्हणजे 2018 ते 2025 पर्यंत जे काही शिपाईचे पेपर झाले त्याच्या रिलेटेड आपण नोट्स आणि सगळे पेपर काढल्याची फीस फक्त 99 रुपये ठेवली आहे. ज्यांना त्या ठिकाणी न्यायालय शिपाई भरती व्हायचं असेल तर ही नोट्स घेणं गरजेचं असं म्हणत नाहीये, पण घ्या, जास्त फीस नाही ठेवलेली. ठीक आहे. 99 रुपयामध्ये आहे. कुठून घ्यायची, तर हा नंबर आहे, लक्षात ठेवा, 95 52 62 95 63. हा गुगल पे नंबर आहे, फोन पे नंबर आहे, व्हॉट्सअपचा नंबर आहे, गोविंद नवल नाव येईल. 99 रुपये सेंड करायच्यावरती व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा, तुम्हाला ते मिळून जाईल. ठीक आहे. काही प्रश्न असतील तर या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. चला घेऊया आपण. राष्ट्रगीत स्वीकार झाले 24 जानेवारी 1950. पुढं वंदे मातरम हे राष्ट्रगीत म्हणून केव्हा स्वीकारलं, सेम आहे 24 जानेवारी 1950. बघा, वंदे मातरम हे साधारणतः 28 डिसेंबर 1885 ला काँग्रेस स्थापन झाली. 1896 ला या ठिकाणी पहिल्यांदा राष्ट्रगीत गायलेलं 1896 ला. आणि आपलं जनगणमन 1911 ला. लक्षात ठेवा दोन्ही पण. आणि कधी स्वीकारले दोन्ही पण, तर 24 जानेवारी 1950 दोन्हीची तारीख लक्षात ठेवा.
स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड कोणी केलेली आहे? आता स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड कोणी केली? भारतीय जनतेने, संविधानाने, संविधान सभेने की सर्वोच्च न्यायालय? तर संविधान सभेने केली. लक्षात ठेवा, संविधान सभेने. प्रश्न नीट बघत जा, काय आहे उत्तर काय. तात्पुरता राष्ट्राध्यक्ष समितीचे अध्यक्ष कोण होते? बघा, तात्पुरत्या किंवा राष्ट्रध्वज समिती असं विचारतील. राष्ट्रध्वज समितीचे अध्यक्ष किंवा तात्पुरत्या राष्ट्रध्वज समिती, काही विचार द्या, एकच आहे. राष्ट्रध्वज समिती विचार द्या किंवा तात्पुरते, दोन्हीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसादच आहे. भारतीय राष्ट्रध्वजाचा तिरंग्याचा आराखडा कोणी तयार केलेला आहे? कोणी तयार केलेला आहे? रवींद्रनाथ टागोर, मादाम कामा, पिंगले व्यंकय्या, बंकिमचंद्र चॅटर्जी. तर भारतीय राष्ट्रध्वजाचा तिरंगाचा आराखडा हा पिंगली व्यंकय्या यांनी काय केलेला आहे? तयार केलेला आहे. पुढं, संविधान सभेने राष्ट्रध्वजाचा स्वीकार केव्हा केलेला आहे? आता बघा, लक्षात ठेवा, इथं स्वीकार हा जो शब्द आहे, स्वीकारलेला आहे. आपण काय स्वीकारलेला आहे? राष्ट्रगीत, आपलं राष्ट्रगीत जनगण मन आणि राष्ट्रीय गीत वंदे मातरम, दोन्ही आपण कधी स्वीकारलेले आहे? हे याची तारीख आहे 24 जानेवारी 1950. परंतु इथे काय म्हटलं तुम्हाला? संविधान सभेने राष्ट्रध्वज हा कधी स्वीकारलेला आहे? 15 ऑगस्ट 1947, 22 जुलै 1947, 26 जानेवारी 1950, 24 जानेवारी 1950. 24 जानेवारी 1950 काय? राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय ध्वज आहे. मग या ठिकाणी 22 जुलै 1947 आहे की 15 ऑगस्ट 1947? याची एक कमेंट पटकन दिशी करून द्यायची. 29 नंबरचा जो क्वेश्चन आपण तो पाहतो. ठीक आहे, चला लक्षात ठेवा, ही सुद्धा तारीख विसरायची नाही. जुलै महिना लक्षात ठेवा, जुलै महिना. कुठला महिना? याच्यामध्ये एकच जुलै महिना. मग 22 जुलै 1947 या दिवशी आपण राष्ट्रध्वज काय केलेला आहे? स्वीकार केलेला आहे राष्ट्रध्वजाचा. आणि राष्ट्रध्वजाची इथं काय दिली तुम्हाला? आराखडा कोणी तयार केलेला आहे? तर पिंगली व्यंकय्या यांनी. त्यानंतर कोणत्या सुधारणा कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ सुरू केलेले आहे? बघा, दोन लक्षात ठेवा. कोणती सुधारणा कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ तयार केले? तर 1919 कायदा, हे मुस्लिमांसाठी आहे. त्याच्यानंतर 1919 हा सिखांसाठी कायदा आहे. ओके, दोन्ही लक्षात ठेवा. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कोणत्या कायद्याला म्हटलं जातं? बघा, मोर्लेमेंटो कायदा आहे आणि मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा आहे. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड हा जो कायदा आहे तर हा आहे 1919 कायदा. कधीचा आहे? या कायद्याने शीख यांना त्या ठिकाणी स्वतंत्र मतदारसंघ जे काय ते मिळाले. त्यानंतर 1919 मोर्लेमेंटो कायदा आहे. हा मोर्लेमेंटो मुस्लिमांना मतदारसंघ त्या ठिकाणी स्वतंत्र दिलेला आहे. हा कुठला आहे? मोर्लेमेंटो. मोर्लेमेंटो हा अगोदरचा आहे. मोर्लेमेंटो अगोदरचा आहे आणि मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड लहान शब्द. मोर्लेमेंटो अगोदर आहे, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड नंतर आहे. लक्षात ठेवा. चल, प्रांतामध्ये द्विशासन प्रणाली कोणत्या कायद्याने सुरू झालेली आहे? प्रांतामध्ये लक्षात ठेवा, प्रांतामध्ये द्विशासन प्रणाली कोणत्या कायद्याने काय झालेली आहे? सुरू झालेली आहे. 1909 कायदा. त्यानंतर बघा, हा 1919 कायदा, 1935 कायदा. तर 1919 कायद्याने काय झालेलं आहे? प्रांतामध्ये द्विशासन प्रणाली लागू करण्यात आलेली किंवा सुरू झालेली आहे. पुढचा 33 नंबरचा, केंद्रात द्विशासन प्रणाली कोणत्या कायद्याने सुरू झाली? बघा, प्रांतामध्ये 1919 प्रांतात, प्रांत 1919 कायदा आणि केंद्रामध्ये द्विशासन प्रणाली कोणत्या कायद्याने सुरू झालेली आहे? 1935 कायदा, 1861 कायदा. अजून एक खाली त्या ठिकाणी पर्याय दिलेला आहे, त्या पर्यायानुसार जर पाहिलं असेल तुम्ही तर लक्षात ठेवा. 1935 जो कायदा आहे या 1935 कायद्याने केंद्रात द्विशासन प्रणाली आणि प्रांतात जर म्हटलं तर मग 1919 कायद्याने प्रांतामध्ये द्विशासन प्रणाली, केंद्रामध्ये 1935 कायदा, राज्यामध्ये किंवा प्रांतामध्ये 1919 कायदा. दोन्ही लक्षात ठेवा. चलो, भारतीय राज्यघटनेचा सर्वात मोठा स्रोत जवळपास 75% भाग कोणता कायदा ना? कोणत्या कायद्याचा? बघा, लक्षात ठेवा, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेचा सर्वात मोठा स्रोत कोणता कायदा आहे? कुठला कायदा? तर 1935 भारत सरकार कायदा. साधारणतः 75% भाग या कायद्याचा आहे जवळपास. ठीक आहे, 34 झाले. 35 नंबर. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर नोट्स आणि 20 सराव पेपर आहेत, त्याला तुम्हाला उत्तर आन्सर की सुद्धा देतोय. 30 प्रश्न
30 प्रश्न, त्याच्या बरोबर 1 2 3 4 पर्याय गोल करायला, त्याची झेरॉक्स काढा, सगळे 20 ची 20 क्वेश्चन पेपर सोडून काढा किती प्रश्न येतात, कारण तुमचा 18 पासून 25 पर्यंत जे काही क्वेश्चन पेपर आहेत जसं तुम्हाला विचारलंय सेम त्याच रिलेटेड थोडसे वेगळ्या प्रकारे आपण क्वेश्चन काढलेले आहेत, त्याच घटकावरती म्हणजे शक्यतो तुम्हाला जो काही 26 एप्रिलचा पेपर आहे त्यावर येऊ शकतो. ठीक आहे. चला, ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपूर्ण ब्रिटिश राजसत्तेची थेट सत्ता कोणत्या कायद्याने आली? ईस्ट इंडिया कंपनी सत्ता संपवली आणि ब्रिटिश राजसत्तेची सत्ता कोणत्या कायद्याने आलेली आहे? तर बघा, कशामुळे संपली ती? 1857 मुळे. 1857 मुळे त्या ठिकाणी काय झालेले आहे? उठाव झाला आणि मग त्या ईस्ट इंडिया कंपनी सत्ता संपली. कधी? 1858च्या कायद्यात. पहिले गव्हर्नर जनरल होते, मग 1858 नंतर काय झाले? व्हाईसराय झाले. काय झाले? व्हाईसराय. पहिला व्हाईसराय आणि शेवटचा गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग, आणि तोच पहिला व्हाईसराय झालाय आणि तेच ब्रिटिश राजसत्तेची मग थेट सत्ता या कायद्याने चाललेली. तो 1858चा भारत सरकार कायदा. 1858. पर्याय क्रमांक तुमचं शी आहे 35. पुढचा आहे भारताचा राज्य सचिव सेक्रेटरी ऑफ स्टेट हे पद कोणत्या कायद्याने निर्माण झालेला आहे? बघा, 1858चा कायदा, 1861चा कायदा, 1889चा कायदा आणि त्याच्या खाली अजून एक पर्याय आहे दिलेला, तो पण आपण त्या ठिकाणी बघूया. पण एकदा लक्षात ठेवा, कुठला कायदा आहे तो? तर तोच कायदा. कुठला? 1858च्याच कायद्याने राज्य सचिव, ज्याला सेक्रेटरी ऑफ स्टेट हे पद निर्माण केलेला. कुठला कायदा? 1858चा कायदा. 36 आहे पुढचं. पोर्टफोलिओ म्हणजे खाते वाटप पद्धतीची कायदेशीर सुरुवात कोणत्या कायद्याने केलेली आहे? पोर्टफोलिओ त्याला खाते वाटप पद्धत आहे. कायदेशीर सुरुवात कोणत्या कायद्याने केली आहे? 1858चा कायदा, 1861चा, 1892चा की 1935चा कायदा? याची सुद्धा तुम्ही एक कमेंट करून द्या की कुठल्या कायद्याने त्या ठिकाणी काय केलेली आहे? स्थापना केलेली आहे. तर लक्षात ठेवा, कधी कधी पर्यायामध्ये मोठं जे असतं ऑप्शन उत्तर माहित नसेल तर ते मारून द्यायचं, निगेटिव्ह सिस्टीम नसेल तर. 1861चा भारतीय परिषद कायदा, एवढं लक्षामध्ये ठेवा. चला, फेडरल कोर्टाची म्हणजे संघीय न्यायालय स्थापना कोणत्या कायद्याच्या अंतर्गत केलेली आहे? फेडरल कोर्ट, संघीय न्यायालय. आता याच्यावर हे वेगवेगळे शब्द आहेत, याच्यावरती साधारणतः आजपर्यंत जे काय आपण व्हिडिओ घेतले 31-32 व्हिडिओ झाले असेल, त्यामध्ये साधारणतः 7 ते 8 वेळा हा प्रश्न विचारला, पण वेगवेगळ्या प्रकारे आपण तो प्रश्न विचारलेला. कुठला कायदा आहे? तर 1935चा कायदा. 1935च्या कायद्याने फेडरल कोर्टाची म्हणजे संघीय न्यायालयाची काय केलेली आहे? स्थापना करण्यात आली. भारताला स्वातंत्र्य देणारा ब्रिटिश संसदेचा कायदा कोणता? भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947. ओके. संविधान सभेचा सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. सरळ. पुढचा, संघ अधिकार समिती म्हणजे युनियन पॉवर कमिटी अध्यक्ष कोण होते? संघ अधिकार समिती सरदार वल्लभभाई पटेल, जे पी कृपलानी, पंडित जवाहरलाल नेहरू. बघा, एक समिती आणि त्याचे अध्यक्ष एखाद्या वेळेस तुम्हाला प्रश्न विचारू शकतात, नाही तर साधारणतः 3 ते 4 वेळेस याच्यावर प्रश्न. अधिकार आणि त्याची समिती कुठली आहे? तर बघा, संघ अधिकार समिती किंवा युनियन पॉवर कमिटी. तर तुम्हाला जास्त हेच विचारले, संघ अधिकार समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर पंडित जवाहरलाल नेहरू याचे अध्यक्ष आहेत. वेगवेगळ्या समितीने त्याचे अध्यक्ष पाठच करून ठेवा, त्याची ट्रिक आहे, शॉर्ट व्हिडिओ आहे, त्याच्यावर तुम्ही बघून घ्या. प्रांतिक संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू आणि अजून एक. याचं तुम्हाला थोडस ऑप्शनसह सुद्धा उत्तर काढू शकता तुम्ही. प्रांतिक संविधान समिती, प्रांतिक संविधान समिती. आता सगळे त्या ठिकाणी संविधान जे काय संस्थान होते त्याचं विलीकरण भारतात केलेलं कोण आहे? सरदार वल्लभभाई पटेल. म्हणजे प्रांतिक संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते? तर सरदार वल्लभभाई पटेल. 42 क्वेश्चन झालेत. बघा, परत एकदा त्या ठिकाणी आपली नोट्स सोबत प्रश्न सराव काढा. 20 सध्याच्याला तुम्हाला 20 पेपर मिळतील सरावासाठी. 20 पेपर सोबत आन्सर की येते त्याची झेरॉक्स मारा. पेपरची झेरॉक्स नाही मारली तरी चालते, मोबाईलवर सोडवा. पेपरवर व्यवस्थित तुम्हाला त्या 20 पेपरमध्ये प्रत्येक पेपरमध्ये 30 प्रश्न दिलेले आहेत. 18 पासून ते 25 पर्यंत जे काही आयोगाने न्यायालयाने प्रश्न विचारले त्यानुसार त्याचं आपण व्यवस्थित विश्लेषण केलेलं आहे. पेपर सोडवा, किती मार्क येतात ते बघा, कुठं कमी पडतात ते पण व्यवस्थित बघा. त्याच्यामध्ये आपण गणिताचे क्वेश्चन घेतलेत, मराठीत घेतलेत, इंग्रजी सुद्धा काही प्रश्न टाकलेले आहे, ते सगळे व्यवस्थित करून घ्या. चला, पुढचा आहे अल्लादे. आणि घ्यायचे असेल तर हा नंबर दिला, लक्षात ठेवा. 95 52 62 95 63 हा जो नंबर आहे
हा नंबर गुगल पे, फोन पे आहे, व्हॉट्सअप आहे. इथं 99 रुपये फीस आहे. 99 रुपये पाठवा आणि त्यासोबत काय करा, तुम्हाला हे नोट्स मिळून जातील. आपलं ऍप आहे श्री अकॅडमीचं, ते सुद्धा डाउनलोड करून घ्या. ओके, चला. आल्हादी कृष्णस्वामी अय्यर हे मसुदा समितीचे सदस्य कोणत्या प्रांतातून होते? आता जे काही समितीचे सदस्य होते हे कोणत्या प्रांतातून होते? तर आल्हादी कृष्णस्वामी अय्यर हे मद्रास प्रांतातून होते. कुठला प्रांत? मद्रास प्रांत. पर्याय क्रमांक तुमचा बी आहे. पुढं, भारतीय राज्यघटनेची मूळ हस्तलिखित म्हणजे कॅलिग्राफी कोणी केली? मूळ भारतीय राज्यघटनेची मूळ हस्तलिखित कोणी लिहिलेली आहे? सर्वसोपा अर्थ तर प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी लिहिली. लक्षात ठेवा. काय? भारतीय राज्यघटनेची मूळ हस्तलिखित कोणी लिहिलेली आहे? प्रेम बिहारी नारायण काय रायजादा यांनी. पर्याय क्रमांक बी. पुढचं, राज्यघटनेच्या पानावर नक्षीकाम आणि सजावट कोणी केलेली आहे? बघा, राज्यघटनेच्या पानावर नक्षीकाम आणि सजावट कोणी केलेली? खाली ऑप्शन त्याचं नंदलाल बोस आणि त्यांचे विद्यार्थी यांनी केलेली. राज्यघटनेच्या प्रस्तावनेला राज्यघटनेचा आत्मा कोणी म्हटलेलं? इथं आता 100% चूक करणार तुम्ही, विशेष नाही काय, 100% चूक करणार. सर आता हा प्रश्न नीट लक्षात द्या, नीट वाचा. काय म्हणते प्रश्न बघा, राज्यघटनेच्या प्रस्तावनेला, राज्यघटनेची काय प्रस्तावना आहे, या राज्यघटनेच्या प्रस्तावनेला गडबड करू नका, राज्यघटनेचा आत्मा असं कोणी म्हटलेलं आहे? आणि साधारणतः 99.99% तुमचं उत्तर एकच असेल. कोण? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उत्तर असेल. पण हे उत्तर त्याचं नाही. लक्षात ठेवा. मग पंडित नेहरू पण नाही, अर्नेस्ट बारकर सुद्धा नाही, ते आहे ठाकूरदास भार्गव. ठाकूरदास भार्गव यांनी भारतीय राज्यघटनेची काय प्रस्तावना आहे, या प्रस्तावनेला राज्यघटनेचा आत्मा म्हटलेला आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 32 आहे, याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हटलेला आहे. दोन फरक लक्षात ठेवा. राज्यघटनेच्या प्रस्तावनेला राज्यघटनेचा आत्मा म्हटलंय कोणी? ठाकूरदास भार्गव यांनी. कलम 32 ला भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे दोन फरक लक्षात ठेवा. आजच्या टायमाला प्रश्न आला तर मग बघा, आलाय प्रश्न खाली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या कलमाला राज्यघटनेचा आत्मा आणि हृदय म्हटलेलं आहे? बघा, लक्षात ठेवा. कळलं का फरक दोन्हीतला? त्यामुळे चुकू नका. कुठल्या कलमाला काय म्हटलेलं आहे? राज्यघटनेचा आत्मा आणि हृदय असं म्हटलेलं आहे, तर ते कलम आहे कलम 32. कलम 32 घटनात्मक उपयोजना, याला राज्यघटनेचा आत्मा आणि हृदय त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. कॅबिनेट मिशन भारतात कोणत्या महिन्यात आलेलं आहे? कुठला महिना आहे? जानेवारी, मार्च, जून, ऑगस्ट? कुठलं? कॅबिनेट मिशन भारतात आलेलं आहे. कॅबिनेट मिशनचे अध्यक्ष कोण होते? त्याच्यामध्ये सदस्य कोण होते? यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न आहे कॅबिनेट मिशनचा. लगेच घेऊ आपण, 1 मिनिट वेट कर. चला, कधी? जानेवारी, मार्च. तर कॅबिनेट मिशन हे भारतामध्ये कधी आलं? तर मार्च 1946 मध्ये. कधी? मार्च 1946. चला, कॅबिनेट मिशनचे त्रिमंत्री योजना अध्यक्ष कोण होते? बघा, लक्षात ठेवा. कॅबिनेट मिशन मध्ये किती होते? 3 जण होते. त्याला त्रिमंत्री योजना म्हणतात, त्याला कॅबिनेट म्हणतात. मार्च 1946 ते भारतामध्ये आले. कधी? मार्च 1946. त्याचे अध्यक्ष कोण होते? तर लॉर्ड पॅथिक लॉरेन्स. लॉर्ड पॅथिक लॉरेन्स हे कॅबिनेट मिशनचे त्रिमंत्री योजनेचे अध्यक्ष होते. एवढं लक्षामध्ये असू द्या. सदस्य सर स्टॅफर्ड क्रिप्स, ए.व्ही. अलेक्झांडर आणि लॉर्ड पॅथिक लॉरेन्स हे 3 जण. त्रिमंत्री योजना तर हे 3 होते, 1, 2 आणि त्याचे अध्यक्ष हे होते लॉर्ड पॅथिक लॉरेन्स. चला, 49 नंबरचा, संविधान सभेत एकूण किती सदस्य महिला होत्या? महिला सदस्य एकूण किती होत्या? किंवा एखादा प्रश्न देतात, यापैकी खालीपैकी कोणती महिला सदस्य संविधान सभेची सदस्य नव्हती महिला किंवा होती असा सुद्धा? तर संविधान सभेत एकूण किती महिला सदस्य होत्या? टोटल 15 होते. किती होत्या? 15. हे तुमचे 50 प्रश्न झालेत. राहिलेले 50 प्रश्न आपण उद्या घेऊया. न्यायालयाच्या 20 पेपर तुम्हाला आज सध्याच्याला आहेत, अवेलेबल आपल्या ऍपवर सुद्धा आहेत. हा व्हिडिओ बघताय, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपलं श्री अकॅडमीचा ऍप दिलेला आहे, डाउनलोड करून घ्या. त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज नावाचं फोल्डर आहे, टेस्ट सिरीज. ठीक आहे, या टेस्ट सिरीज वरती जा आणि तिथून घ्या, किंवा त्या ठिकाणी डायरेक्ट आपल्या फोन पे, गुगल पैसे पाठवा, तुमच्या व्हॉट्सअपला मिळेल. ओके, काही प्रश्न असतील तर कमेंट करा. कुठल्या आता न्यायालयाचा 26 तारखेला पेपर आहे, तुम्हाला कशावरती क्वेश्चन पाहिजेत ते सुद्धा सांगा, आपण त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन घेऊया. थांबतोय, राहिलेले क्वेश्चन आपण उद्या घेऊया. आता हा एक क्वेश्चन आहे, याचा तुम्ही
उत्तर सांगा आपल्याला कमेंटमध्ये सांगा. ब्रिटिश संसदेने संमत केलेला पहिला लिखित कायदा रेग्युलेटिंग ऍक्ट कोणत्या वर्षीचा आहे? 1757, 1764, 1773 की 1764? आणि गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल हे पद कोणत्या कायद्याने निर्माण केलेलं आहे याचे आपण सगळे उद्याच्याला घेऊया. अत्यंत महत्वाचे क्वेश्चन आहे. साधारणतः एक 500 क्वेश्चन आपण राज्यघटनेवरती घेऊया. 26 तारखेपर्यंत राज्यघटना, भूगोल, पंचायत राज, विज्ञान सगळं कव्हर करतोय. काळजी करू नका. ठीक आहे, थांबतो.